फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ. ब्लाऊज डिझाईनच्या डे 14 मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पानगला डिझाईन, कटिंग आणि स्टिचिंग. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वप्रथम आपल्याला ब्लाऊजला मागे पट्टी ठेवायची आहे. त्याचं मेजरमेंट घ्यायचं. इथे मी 2.5 इंचाची पट्टी ठेवणार आहे म्हणून 3.5 इंचावरती मार्किंग केलं. गला रुंदी 2.25 इंच घेते. तुम्ही तुमच्या शोल्डरनुसार गला रुंदी घ्यायची आहे. रुंदीला आपण घेऊया 3.5 इंच. साईज जरा जास्त असेल तर 4 किंवा 4.5 घ्यायचं. अशा पद्धतीने आखून घ्यायचं आहे. इथे मी पान गल्याचा शेप देते. अशा पद्धतीने कटिंग करायचं आहे. मेन फॅब्रिक वरती सरळ बाजूने अस्तर ठेवून कमरेला अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. त्याचबरोबर गल्यालाही अर्धा इंचाची शिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची. गल्याला आणि कमरेला शिलाई मारून झाल्यानंतर मेन फॅब्रिकचा गलाही अस्तरच्या साईजमध्ये कटिंग करायचा. कट पाडून घ्यायचे आणि उलट करून दाब शिलाई मारायची. अगोदर आपण गल्याला दाब शिलाई मारायची. अस्तरचे कॉर्नर एकदम व्यवस्थित स्ट्रेट करून त्याच्यावरती दाब शिलाई मारायची. अस्तर समोरच्या बाजूने दिसलं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची. गल्याला दाब शिलाई मारून झाल्यानंतर कमरेलाही दाब शिलाई मारायची. साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि अस्तरपेक्षा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. टक्ससाठी इथे सेंटर पासून फोल्ड करून खालून अर्धा इंचाची मार्जिन घेऊन टक्स मारायचा.
याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने सुद्धा टक्स मारून घ्यायचा. अशा पद्धतीने आपला एक पार्ट रेडी होईल. डिझाईनसाठी इथे मी साडीचा फॅब्रिक कटिंग करून घेतलेला आहे. याची उंची आहे 4 इंच आणि रुंदीला मी घेतलेला आहे साडीची जेवढी उंची असते त्याच्यामध्ये एक पट्टा मी कापून घेतलेला आहे. डबल फोल्ड करायचा आणि दाखवल्या पद्धतीने शिलाई मारायची. अशा पद्धतीने पूर्ण पट्ट्याला शिलाई मारून झाल्यानंतर आपण त्याला उलटं करून घ्यायचं. अशा पद्धतीने उलटं करून झाल्यानंतर पुन्हा आपण दाब शिलाई मारायची. इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेते. तयार केलेली पट्टी मागच्या भागावरती अशा पद्धतीने ठेवायची आणि गल्याच्या कॉर्नरला ठेवून अशा पद्धतीने प्लिटी मारायच्या. तर प्लिटीची साईड आपल्याला वरती ठेवायची आहे. वन साईड आपल्याला प्लिटी घ्यायची आहेत अशा पद्धतीने.
लेस तुम्ही तुमच्या आवडीनुसार कशीही लावू शकता. तर इथे मी गळ्याच्या कॉर्नरला लेस लावते. तर अशा पद्धतीने आपण लेस लावून घेतलेली आहे. दुसरी लेस आपण गळ्याला लावायची आहे अशा पद्धतीने. पुन्हा इथे मी डबलची लेस लावते गळ्याला दुसऱ्या साईडने. नंतर कमरेला आपण लेस लावायची आहे आणि जो आपला एक्स्ट्रा फॅब्रिकचा भाग आहे तो अशा पद्धतीने कमरेमध्ये फोल्ड करून घ्यायचा आणि त्याच्यावरती लेस ठेवून शिलाई मारायची. तयार झालेल्या पिटीवरती मणी लावून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने. पूर्ण डिझाईनला मणी लावून आपले ब्लाऊज डिझाईन कंप्लीट होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फ्री ब्लाऊज डिझाईन कोर्ससाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. येणारे नवीन व्हिडिओ त्यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.